आमदार महेश सावंत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। महेश सावंत जी हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली। हॅलो, हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा सगळा प्रकार साधारणतः 9:30च्या सुमारास लक्षात आल्याची माहिती आहे। स्थानिक शिवसैनिक तशी माहिती देत आहेत आणि आता त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। नाही, आम्हाला समजल्यावर पहिला आम्ही स्वच्छतेचाच विचार केला की पहिला स्वच्छता करूया, कारण का असे भेकड लोक काहीतरी करतात आणि वातावरण समाजाचं वातावरण बिघडवतात। त्यांना कुठेतरी समाजामध्ये दुफळी माजवायचे प्रयत्न करत असतात। तर त्याला कुठे आम्ही बळी पडणार नाही। पहिला आम्ही सदर जो काही प्रकार आहे तो साफ करून घेतला। त्यानंतर स्वतः डीसीपी आमच्या अगोदर आले, त्यांना सुद्धा समजला हा प्रकार आणि ते फुटेज शोधतात आहे। त्याप्रमाणे कोणाचा हात असेल काय असेल ते आम्हाला थोड्या वेळात समजेल, एक तासा 2 तासामध्ये। मात्र रहदारीच्या ठिकाणी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा असा प्रकार घडतो, त्याच्यामध्ये डाऊट येतो आम्हाला। तिथे पोलीस 24 तास असतात मासाहेबांच्या पुतळ्याचे। कधी आम्ही सकाळी आम्ही 7ला राऊंडला जातो तेव्हा सुद्धा पोलीस असतात माशावी। आणि आज नेमका मासाहेबांचा प्रबोधनकारांचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही सकाळी चालायला गेलो नाही, तर रोज 7-7:30ला मी तिथे चालायला जातोच त्या परिसरामध्ये। तो आज जरा कार्यक्रम प्रबोधनकारांचा कार्यक्रम असल्यामुळे सकाळी गेलो नाही। पण पोलीस प्रशासन असताना सुद्धा जर मुंबईमध्ये अशा वर्दळच्या ठिकाणी जर एखादा पुतळ्यावरती करत असतील, कलर कुठला तरी स्प्रेड केला असेल किंवा कलर टाकला असेल, तर मुंबईची हालत काय होईल याचा विचार आम्हाला करावा लागतोय। नक्कीच।